बहीण योजनेअंतर्गत ज्या लाडक्या बहिणी आहेत त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट असणार आहे, कारण नोव्हेंबर डिसेंबरचा हप्ता जमा झाला नाही, जानेवारीचा 19वा हप्ता कधी जमा होणार किंवा आम्हाला मागील 2 हप्ते जमा झाले नाही, तर मग ग्रामीण व शहरी वेगवेगळ्या यादी आहेत ते कसं तपासायचं आहे, हे सगळे प्रश्नांची उत्तरे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तर लाडक्या बहिणींनो लक्षात घ्या की अंगणवाडी सेविकाताईंकडे तुम्ही जात आहात व त्यांच्याकडून उत्तर मिळत आहे की आमच्याकडे अशा प्रकारे कोणतीही यादी आलेली नाही. तर लक्षात घ्या, याद्या येण्यास सुरुवात झालेल्या आहेत. आता तुमच्या जे काही गाव असेल किंवा जे काही तालुका असेल तिथल्या अंगणवाडी सेविकाताईंकडे आज न उद्या ते काय होणार आहे, याद्या येणारच आहेत. आता बऱ्याच ठिकाणी अंगणवाडी सेविकाताईंकडे याद्या प्राप्त झालेल्या आहे. आपण एक काल व्हिडिओ टाकला होता, महिला व बालविकास अधिकारी यांच्याकडून तो व्हिडिओ आला होता व त्यांनी स्पष्टपणे सांगितलेले की नोव्हेंबर डिसेंबरचा हप्ता मिळालेला नाही, त्यांच्यासाठी पडताळणी प्रक्रिया सुरू आहे. जानेवारीचा हप्ता तुम्हाला सुरू करायचा असेल तर नक्कीच तुम्ही चौकशी करायची आहे. आता ग्रामीण व शहरी वेगवेगळ्या याद्या आहेत तर डिस्ट्रीब्यूट केलेल्या आहेत. आता ग्रामीणमध्ये वेगळी संख्या आहे, शहरांमध्ये वेगळी संख्या आहे. ज्यांची यादीमध्ये नाव आहे त्यांचीच पडताळणी होणार आहे. ऑफलाईन EKYC होणार आहे. आता हप्ता चालू होण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. तर लाडक्या बहिणींनो लक्षात घ्या, ज्यांचे नाव नाही त्यांनी थोडंसं थांबावं लागणार आहे. असं नाही की तुमचं नाव येणारच नाही का, तुम्हाला पैसे मिळणारच नाही का. तर लक्षात घ्या, अपडेट येणार आहे, त्यामुळे नक्कीच आपल्याला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. पुढील अपडेटसुद्धा आपण नक्कीच लवकरच देऊया, कारण पडताळणी प्रक्रिया 100% सुरू झालेली आहे. ऑनलाईन जे काही ऑनलाईन EKYC आहे त्याच्या भानगडीत पडायचं नाही, कारण आता ते सध्या बंद आहे. सध्या फक्त आणि फक्त ऑफलाईन EKYC होते आहे, फक्त आणि फक्त अंगणवाडी सेविका ताईंकडंच होत आहे. बरं, आता काय आहे ना की लोकसंख्या जास्त आहे शहरी भागामध्ये, काय की लोकसंख्या जास्त आहे ॲज कम्पेअर टू द गाव. तर नगर परिषद असू द्या, अधिकारी, ग्रामविकास यांची तिथे मदत घेतली जात आहे, कारण अंगणवाडी सेविकाताईंची तिथे संख्या कमी आहे व हे पॉसिबल नाही की एवढ्या संख्येत जे काही अंगणवाडी सेविका आहे बऱ्यापैकी मोठ्या प्रमाणामध्ये गाव पातळीवर जास्त असतात, कारण तिथे लोकसंख्या कमी आहे व अंगणवाडी सेविकाताई ते काय करू शकतात, हँडल करू शकतात. पण शहरी भागात काय करायचं आहे, त्याच्यामुळे नगर परिषद, अधिकारी, ग्रामविकास यांची मदत तुम्ही नक्कीच घ्यायची आहे. तर हे एक महत्त्वाचं पॉईंट आहे, कव्हर झाला इथे की ग्रामीण व शहरी याद्या वेगवेगळ्या आहेत, त्यामुळे नक्कीच तुमचं सुद्धा नाव आहे का चेक करायचं आहे. नाव नसेल तर थोडंसं थांबायचं आहे, टेन्शन घेऊ नका. सेकंड टप्पा, पहिली पडताळणी, पहिला टप्पा सुरू झालेला आहे. आता हे नाव वगैरे कुठे येणार, तर गुगल ड्राईव्हच्या माध्यमातून जे अधिकारी आहे, जिल्हा अधिकाऱ्यांकडून अंगणवाडी सेविकाताईंकडे ही याद्या देण्यात आलेल्या आहे. व अंगणवाडी सेविकाताईंना ऑनलाईन प्रकारे इतका मोठा डेटा सेव्ह करणं सोपं नाही, त्याच्यामुळे हे पूर्ण प्रकारे ऑफलाईन करण्यात येत आहे असं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे. व दुसरा मुद्दा म्हणजे काय की नोव्हेंबर डिसेंबर हप्ता आला नाही, तुम्हाला जानेवारी हप्ता असं वाटत असेल यावं, पुढील हप्ते चालू करण्यासाठी ही प्रक्रिया तुम्हाला करावीच लागणार आहे. असं नाही की आम्ही काहीच करणार नाही आणि आमच्या खात्यात जानेवारी हप्ता जमा होईल, असं होणार नाही. तुम्हाला काय करायचं आहे, एक सिंपल अर्ज करू शकता, हाताने लिहा चालणार आहे, किंवा विनंती अर्ज आहे, आपण कमेंटमध्ये आपलं पिन करून ठेवलेलं पहिल्या कमेंटमध्ये व्हॉट्सअपचं चॅनल आहे, तिथे तुम्हाला जॉईन व्हायचं आहे, तिथून डाउनलोड करू शकता. तुम्हाला हाताने लिहायचं नसेल तर घोषणापत्र आहे ते सुद्धा तुम्ही काय करू शकता, लिहू शकता. ज्यामध्ये बघा, आता लाडकी बहीण योजनेसाठी महत्त्वाचे 3 मुद्दे तपासले जाणार आहेत. काय आहे ते, पहिला मुद्दा म्हणजे काय की तुमची वयोमर्यादा 21 ते 65 वर्ष आहे का, तुमच्या घरी कोणी सरकारी नोकरदार नाही ना, तुमचं जे काही सरकारी नोकरदार नाही किंवा तुम्ही दुसऱ्या कोणत्याही योजनेचा लाभ घेत नाही का, हा दुसरा मुद्दा आहे. व तुम्ही या निकषांचं पालन करून लाडकी बहीण योजनेचा लाभ घेताय का, हे तुमचं मेन तपासलं जाणार आहे. हे मेन मुद्दे असणार आहे. यादीमध्ये ज्यांचं नाव आहे तेच तपासले जाणार आहेत. आता बरेच जण म्हणतात की आम्हाला टेन्शन येत आहे की आमच्या यादीमध्ये नाव नाही, मग आम्ही काय करायचं. टेन्शन घेऊ नका, पहिली प्रक्रिया, पहिला टप्पा पडताळणीचा आहे, त्यामुळे हळूहळू आता पडताळणी सुरू झालेली आहे. 15 दिवस झालेले आहे, यावरती कामसुद्धा सुरू आहे. मंत्री अदितीताई तटकरे यांनी त्याच्याबद्दल अपडेटसुद्धा देण्यात आली होती, पण मागील 3 ते 4 दिवसात आपल्याला माहिती आहे आपल्या महाराष्ट्रावरती किती मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे. आपले लाडके नेते उपमुख्यमंत्री अजितदादा पवारजी, त्यांचं निधन झालेलं आहे. त्याच्यामुळे नक्कीच आता ह्या वितरणावरती काही परिणाम होईल का, तर लाडक्या बहिणींनो लक्षात घ्या, आता जे काही निवडणूक आहेत ते सुद्धा पुढे गेलेले आहेत, त्यामुळे तारखांमध्ये बदल होऊ शकतो. पण तुम्ही EKYCची प्रक्रिया जी ऑफलाईन प्रकारे आहे ते करायचं आहे, तरच हप्ता चालू करण्याची प्रक्रिया सुरू तुमची होणार आहे. तर ही प्रक्रिया 100% सुरू झालेली आहे. आता बरेच जण म्हणतात की आमच्या इथल्या अंगणवाडी सेविकाताई का नाही म्हणत आहेत, तर चौकशी करा, जे विनंती अर्ज आहे ते दाखवा,
थोडंसं तुमच्या इथल्या नाही म्हणत आहे, तुमच्या आसपासच्या लोकांना विचारा. तिथे अंगणवाडी सेविका ताई म्हणत आहेत, तर नगर परिषद अधिकारी, ग्रामविकास, जिल्हा जे महिला व बालविकास चे प्रकल्प अधिकारी असतात त्यांना जाऊन विचारा. त्यामुळे तुमचा हप्ता चालू राहणार आहे. शांत बसलं तर काही होणार नाही लाडक्या बहिणींनो. कारण सांगितलेले आहेत 26 जानेवारीनंतर याद्या अंगणवाडी सेविकाताईंकडे जमा होण्यास सुरुवात होणार आहे आणि विनंती अर्ज तुम्हाला द्यायचा आहे. स्पष्टपणे सांगितलेलं आहे. महत्त्वपूर्ण अपडेट असणार आहे. या व्यतिरिक्त अजून तुमचे काही प्रश्न असल्यास नक्कीच कमेंट करून विचारायचं आहे व पुढील अपडेटसाठी आपल्याला सबस्क्राईब व फॉलो करून ठेवायचं आहे. धन्यवाद.